तुम्ही म्हणालात की पुस्तकांमुळे मला कळलं की शिकलं पाहिजे, शिक्षणाने आपल्या आयुष्याला मुक्ती मिळेल आणि आपण मोठं होऊ शकतो. हा महात्मा ज्योतिबा फुलेंनी मांडलेला सांगितलेला विचार आहे, तो तुमच्यापर्यंत पोहोचला होता. पण पोहोचला होता म्हणजे फुले न वाचता पोहोचला त्यावेळी पोहोचलेला होता. वेगवेगळी पुस्तकं, वेगवेगळे लेख, वेगवेगळे धडे वाचून पुस्तकातले. मला सांगा, पण तरी सुद्धा हा विचार पोचणं आणि परिस्थितीची झुंज टिकून राहणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मला असं दिसतं झोंबीमध्ये इतक्या हालअपेष्टा तुम्ही काढल्या की त्याची तुलना दलित साहित्यात जे दलितांनी हालअपेष्टा काढल्या त्याच्याशीच होऊ शकते. टिकलात कसे सर? मला सांगा, कधीतरी शिक्षण सोडून द्यावं. म्हणजे तुम्हाला वडील शाळेत घालायला तयार नव्हते, ते प्रचंड मारहाण करत होते, अक्षरशः रक्तबंबाळ होईपर्यंत तुम्हाला वडिलांनी मारलेलं आहे. दुसऱ्या बाजूला शिक्षक फ्रीशिप द्यायला तयार नव्हते. तिसऱ्या बाजूला शेतावरून शाळेमध्ये यायला तुम्हाला अनेक तास त्याच्यामध्ये घालवायला लागायचे, तरी सुद्धा वर्गात बसू देतीलच किंवा बसायला मिळेलच असं काही नाही. टिकलात कसे? कशाच्या जोरावर सांगतो मी. जे टिकलो, माझी ही जी धडपड आहे, माझी ही जी बुद्धिमत्ता आहे, ती शिक्षक वर्गाला माहिती होती. मी बुद्धिमान आहे, वेगळ्या पद्धतीनं डोकं याचं चालतं, हे सगळं त्या वर्गाला माहिती असल्यामुळं त्यांना असं वाटायचं की तू घरात अभ्यास केलास तरी चालेल, शाळेला नाही आलास तरी चालेल, पण परीक्षेला बैस. लक्षात आलं का? त्यामुळे जेव्हा शेतामध्ये सीझन चाललेले असायचे, पेरणीचे किंवा काढणीचे किंवा मळणीचे, असे जे सीझन असतात भांगलणीचे, त्या काळात मी शाळेला जाऊच शकत नव्हतो. पण मला तिथले शिक्षक, मुख्याध्यापक मला तू ये, तू केव्हा जायच तेव्हा जात, शाळेला राहत जा असं मला सांगायचे. त्यामुळे त्या दिलेल्या शिक्षकांच्या सवलतीमुळं शाळेत मी क्वचितच जात असे. पण शिक्षकांच्या घरी मला ते बोलून माझा अभ्यास करून घेत असत. असे शिक्षक आता स्वप्नात सुद्धा आपणाला कधी दिसू शकणार नाहीत. तर त्या काळामध्ये मी जो मोठा झालो, त्या शिक्षकांनी मला दिलेल्या जिद्दीमुळं मी मोठा झालो. आणि पुढे तुम्हाला मी म्हणाले की मी जरा असा बुद्धिमान म्हणण्यापेक्षा कुशाग्र बुद्धीचा मी होतो. त्यामुळे माझ्या फीचे पैसे, माझ्या पुस्तकांचे पैसे हे मी शाळेमध्ये निरनिराळ्या शाळातून जाऊन खेड्यापाड्यातल्या नकलांचे कार्यक्रम करत असते. तुम्ही स्वतः? हो, मी स्वतः नकलांचे कार्यक्रम करत असते. त्यानंतर मी पाठांतराचे कार्यक्रम करून दाखवत असे. मी नाट्यछटांचे कार्यक्रम करत असे. म्हणजे बहुरूपीसारखे निरनिराळ्या प्रकारच्या नाट्यछटा असं तो दाखवतोय. त्यावेळी भूमिका तिथल्या तिथं बदलून ते सगळं बहुरूपी लोक तुम्हाला पैसे हो, त्यामुळे लोक मला एक पैसा, 2 पैसे त्या काळामध्ये द्यायचे. त्यावर माझी फी चालायची, त्यावर माझा पुस्तकांचा, वह्यांचा खर्च चालायचा. म्हणजे मी आणि वडिलांना मी काम करत होतो. सकाळी पहाटे उठायचं 5 वाजता आणि 10:30-11 पर्यंत तिथं काम करायचं. वडील म्हणाले जा शाळेला तर जायचं, कारण दुपारी काही काम नाही, काय नाही. आणि संध्याकाळी 5 वाजता पुन्हा शाळेला सुट्टी पडल्यानंतर मी शेतात येऊन काम करत असे. आणि हे जे माझं कष्ट आहे हे माझ्या आईला चांगलं माहिती होतं. ती म्हणते पोरगं एवढं कष्ट करते आणि तुम्हाला काय पाहिजे, 24 तास कशाला तिथं राहायला पाहिजे शेतामध्येच. ते आपापल्या परीनं करते आणि शाळा शिकते, कुठंतरी घटका तासभर तिकडे. आई तुमच्या पाठीशी होती? आई माझ्या पाठीशी होती. तर तेव्हा त्याला जाऊ द्या असे ती म्हणायची. आणि मी सुद्धा हळूहळू मोठा होत चाललो होतो. आणि मी वडिलांना मी म्हणालो की तुम्ही जर पुन्हा मला मारलं होतं, प्रचंड मारलं होतं. पुढे तिथले जे आमचे चुलते बिलते होते ते त्यावेळी मला जेव्हा मारलं माझ्या वडिलांनी, तेव्हा चुलते बिलते सगळे धावून आले. मी असे आईनं बोंब मारली, मग धावा माझं पोरगं मेलं म्हणून असं ते लोक सगळे पळत आले. तेव्हा त्या माझ्या चुलत्याने सांगितलं की रत्नाप्पा, हे तुझं पोरगं तुला मेलं म्हणून समज, उद्यापासून आम्ही त्याला शिकवतो असं ते म्हणाले. आणि तसं ते म्हणाल्यानंतर मला एक आधार मिळाला. आणि माझ्या वडिलांना हे चुलते असं म्हटल्यानंतर माझे वडील थोडेसे नरमले, कारण भाऊबंदात भांडणं नको. म्हटलं बाबा मी ते सांगतील त्यावेळेला शाळा बंद करतोय, पुन्हा शाळेला कधी जात नाही, असं असून सुद्धा 24 तास मी तिथं असलं पाहिजे. आणि मी आता रागाला येऊन चुलत्यांच्या समोर बोललो, हा म्हटलं माझा बाप आळशी आहे, याला दुपारी झोपायला लागतं, संध्याकाळी वस्तीला जाण्यापेक्षा त्याला कोणतरी नेऊन भाकरी द्यावी लागते, असा तो सगळा प्रकार आहे. दिवसभर थोडं काम करतात आणि गावात जाऊन त्यांच्या इष्टमैत्रात भटकतात आणि मला शाळेला थांबावं लागतं, मी नाही थांबणार
असं ते एक संघर्षच होता. आणि पुढे जेव्हा मोठा झालो तेव्हा ते नरमले. मी म्हटलं घरातून निघून जाईल तुम्ही जर मला असं केलं तर. मग कुठं ते नरमले आणि माझं SSCचं शिक्षण कागलला हायस्कूलपर्यंत शिक्षण होतं, तिथंपर्यंत ते मी पूर्ण केलं आणि चक्क मी पुढे घरातून निघून गेलो. घरातून तुम्ही जवळजवळ पळूनच गेलो. पु ल देशपांडेंनी तुम्हाला आनंद यादव हे नाव दिलं, होय. हे कसं काय दिलं? त्याचं असं झालं, माझ्या दाखल्यामध्ये शाळेतल्या ह्याच्यामध्ये ते जकाते यादवच असं आहे. मला ते शाळेतल्या असू दे, दाखल्यात असू दे, साहित्यात काय असण्याची गरज नाही म्हणून ते जकाते या नावावर त्यांनी खाट मारली.